नमस्कार मंडळी, तर चला म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीने चिवडा बनवूया. तर आज मी कोल्हापुरीचं प्रसिद्ध असं चिवडा बनवणार आहे. तर सर्व साहित्य ते काढून घेतलेलं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं. तर त्यानंतर मुरमुरे छान चाळून घ्यायचे. मी थोडीशी लहान मुरमुरे आहे, थोडेसे मोठे असेल तर छान चिवडा होतो. त्यानंतर काय करायचं, सर्व साहित्य हे तेलामध्ये छान तळून घ्यायचं. एकाच वेळेस तळलं तरी चालतं किंवा एक करूनही तळू शकतं. त्यानंतर फक्त लसूण कोथिंबीर शेवटी तळायची, कारण त्याचे तेल जास्त घेतं तळण्यासाठी, त्यामुळे. आणि त्यानंतर मसाले टाकायचे जे आहे ते. तर इथं मी चिवडा मसाला घेतलेला आहे 4 चमचे. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळद टाकलेले आहे. छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची, म्हणजे ती व्यवस्थित छान तेलामध्ये तळली जाते. सर्व मसाला रेडी आहे, मुरमुरे हे रेडी आहे. तर सर्व एकत्र मिक्स करायचं आणि छान चिवडा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे आणि 3 चमचे पिठी साखर टाकली. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सर्व एकत्र छान मिक्स झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, मस्त असं चिवडा तयार आहे. डिटेलमध्ये रेसिपी आहे, त्रिकोणवरती क्लिक करा.